हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये असते तेव्हा अस्मिता विमलला बडीशेप देण्यासाठी सांगते. पण विमल किचनमध्ये नसल्यामुळे सायली अस्मिताला बडीशेप देत असते. तोपर्यंत अस्मिता सायलीच्या हातातील बडीशेपचा डब्बा ओढून घेते. इतक्यात विमल येते आणि सायलीला म्हणते, पूर्णाईंनी तुम्हाला बोलवलं आहे वहिनी त्यांच्या रूममध्ये. मग सायली म्हणते, आत्ता हो मी जाते. तर अस्मिता मनातल्या मनात म्हणते, पूर्णाजीने सायलीला का बोलवलं असेल. सायली पूर्णाजींच्या रूममध्ये जाते तेव्हा तिथे कल्पना असते. कल्पना सायलीला ये असं म्हणते. तर पूर्णाजी सायलीला म्हणतात, आज प्रताप निर्दोष सुटला, त्याला कारणीभूत तू आहेस. प्रतापच्या जीवावरचं संकट तू स्वतःवर झेललं आहेस आणि सायली महिपत सारख्या गुंडाच्या विरोधातील पुरावे गोळा केलेस तू आणि आम्हाला कळूसुद्धा दिलं नाहीस. प्रतापची आई म्हणून मी तुझे आभार मानते. आता मित्रांनो, सायली कल्पनाकडे बघते आणि म्हणते, पूर्णाजी, आपल्या माणसांचे कोणी आभार कधी मानतं का? आणि बाबा माझे वडील आहेत, मी केलं ते माझं कर्तव्यच आहे. मग पूर्णाजी म्हणतात, अगं पण सगळेच असे नसतात ना, फक्त स्वतःपुरताच विचार करतात. पण तू तसं नाही केलंस. मित्रांनो, पूर्णाजीच्या रूम बाहेर उभं राहून अस्मिता चोरून ऐकत असते. पूर्णाजी सायलीला म्हणतात, घरामध्ये इतके वाद होते पण तरीही तू प्रतापला सोडवायची धडपड केलीस. मग सायली म्हणते, पूर्णाजी, अहो ज्या घरामध्ये घरपण असतं ना तिथे वाद होतातच. आणि आपल्या घरी जरी दोन तट पडलेले जरी असले ना तरी सगळ्यांना हेच हवं होतं की बाबा निर्दोष सुटावेत. पूर्णाजी, घरातील भिंती नेहमी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उभ्या असतात ना, मग म्हणूनच तर त्या घराला भक्कम आधार देतात. आता मित्रांनो, सायलीचे हे वाक्य ऐकून पूर्णाजींना प्रतिमाची आठवण येते. मग त्या थोडा वेळ गप्पच राहतात. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी कसला विचार करताय? मग पूर्णाजी म्हणतात, सायली, तू नेहमी तुझ्यामधील गुण दाखवत आले आहेस पण तुझ्यात दोष मात्र एकच आहे. तर सायली म्हणते, कुठला? तर पूर्णाजी म्हणतात, अगं तू तन्वी नाहीस, हा दोष आहे. सायली, तू मनाने खूप चांगली आहेस पण मी तुला या घरात तन्वीची जागा नाही देऊ शकत. मित्रांनो, सायली आणि कल्पना मग नाराज होतात. आता इकडे साक्षीला कोर्टामधील सगळे क्षण आठवत असतात. महिपतला झालेली अटक हा क्षण साक्षीला आठवत असतो. मित्रांनो, चैतन्यही तिथेच असतो. त्यालाही अर्जुनचे बोलणे आठवत असते. महिपतने प्रतापला कसं अडकवलं हे आठवतं. अर्जुनला सगळ्यांनीच एकटं कसं पाडलं याचा विचार चैतन्य करत असतो. आता इकडे चैतन्याला बघून साक्षी म्हणते, मला खूप रडावंसं वाटतंय पण अण्णांना अरेस्ट झाले याचं दुःख या चैतन्यापुढे दाखवून नाही चालणार. नाहीतर हा मोहरा हातातून गेल्यावर कंप्लीट वाट लागेल माझी. साक्षीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. मग ती आत रूममध्ये जाते आणि वस्तू इकडे तिकडे फोडते, टाकते आणि ओरडत असते. कारण चैतन्याला ऐकू जावं म्हणून ना, ती आता नाटकच करत असते. तेव्हा साक्षी म्हणते, मला नाही जगायचं अण्णा, तुम्ही माझा विश्वासघात केलात. चैतन्य हे सगळं बाहेरून ऐकत असतो आणि तो म्हणतो, साक्षी दार उघड पटकन. साक्षी म्हणते, नाही, मला सगळ्यांसमोर यायला लाज वाटते. चैतन्य म्हणतो, साक्षी ऐकून घे प्लीज. तर साक्षी म्हणते, अरे चैतन्य, अण्णांच्या या बॅकग्राऊंडबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. अण्णांनी मला फसवलं. तर चैतन्य म्हणतो, अगं तुझ्या इतका मीही कन्फ्यूज आहे. प्लीज दार उघड. साक्षी, माझ्यावर थोडंसं जरी प्रेम असेल ना तर दार उघड. बाहेर ये, आपण शांतपणे बोलू. माझी पण सिच्युएशन वाईट आहे. तर साक्षी म्हणते, चैतन्य जा तू, मला नाही जगायचंय. तर चैतन्य म्हणतो, साक्षी दार उघड, तुला माझी शपथ आहे. इकडे पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली, मला तुझे कोरडे आभार नाही मानायचे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी मी हेच केलं असतं. मग पूर्णाई कल्पनाकडे बघतात आणि कल्पनाला कपाटातून साडी घ्यायला सांगतात आणि सायलीला द्यायला सांगतात. तेव्हा कल्पना साडी कपाटातून काढते आणि सायलीला देते. तेव्हा म्हणते, सायली, तू घरच्यांच्या भल्यासाठी अगदी मनापासून झटतेस आणि आभार मानताना भेटवस्तू द्यायची ही आपल्या घरची परंपराच आहे. आणि ही तर साडी तुला भेट दिली ती पूर्णाजींची साडी आहे. त्या स्वतः तुला देत आहेत. तर मित्रांनो, सायली साडी घेते तेव्हा ती खूप खुश झालेली असते. मग सायली पूर्णाजींना म्हणते, एवढी मोठी भेटवस्तू मला कधीच कोणी दिली नाही पूर्णाजी. आणि ही साडी फक्त भेटवस्तू नाही, हा तुमचा आशीर्वाद आहे. नेहमी माझ्याजवळ ठेवेन. मग सायली पूर्णाजींना नमस्कार करते. तेव्हा पूर्णाजी सायलीला आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद देतात.
मित्रांनो, इकडे अस्मिता हे बघून म्हणते, पूर्णाजीने तर स्वतःची साडी सायलीला गिफ्ट केली. एवढं मोठं गिफ्ट. इथलं तर वारं काही उलटंच व्हायला लागलंय. खूप डेंजरस आहे हे. आता इकडे चैतन्यानं सांगितल्यानंतर साक्षी दार उघडते. मग चैतन्य आतमध्ये येतो. तेव्हा तो रूममध्ये सगळ्या इकडे तिकडे फुटलेल्या अवस्थेत पाहतो. तेव्हा साक्षी त्याला म्हणते, मला नाही जगायचं. तर चैतन्य म्हणतो, अगं काय करतेस साक्षी, का अशी वागतेस तू? साक्षी म्हणते, मला माझे अण्णा खूप चांगले आहेत, देवमाणूस आहेत असं वाटायचं. अरे पण ते सभ्यपणाचा आव आणून समोर फिरत होते. मला काहीच नाही कळलं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला चैतन्य. तर चैतन्य म्हणतो, तू मला एक सांग की अण्णा जे काही करत होते ते तुला काहीच माहीत नव्हतं? तर साक्षी म्हणते, तुझी शपथ मला काहीच माहीत नव्हतं. पण तू का माझ्यावर विश्वास ठेवशील? सगळ्यांना तर आता मी गुन्हेगारच वाटणार ना. चैतन्य, हा आरोप मी नाही सहन करू शकत. मग चैतन्य साक्षीला म्हणतो, साक्षी शांत हो, मी मान्य करतो माझ्या मनात नाही नाही ते विचार आले. अण्णा जे काही वागले ना त्याची शिक्षा तुला नाही देणार. बाकी कोण विश्वास ठेवो व न ठेवो, माझा नेहमी तुझ्यावर विश्वास असेल. साक्षी म्हणते, चैतन्य तू माझ्यासोबत असशील ना तर मी काहीही सहन करू शकते. मग चैतन्य म्हणतो, आहेच मी तुझ्यासोबत. क्रिमिनलची मुलगी क्रिमिनल नसते. मी तुझी साथ कधी सोडणार नाही. मित्रांनो, मग चैतन्य साक्षीला जवळ घेतो. आता इकडे सायली फुलांचा गुच्छ बनवत असते. अर्जुन झोपायला जातो तेव्हा सायली त्याला फुलांचा गुच्छ देते आणि अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणते. अर्जुनला तर सरप्राईजच मिळतं. तो म्हणतो, सायली तुम्ही स्वतः बनवला माझ्यासाठी? तर सायली म्हणते, सर खरं तर तुमचा विजय इतका मोठा आहे ना, त्यासमोर ही फुलं खूप छोटी आहेत. पण आता तुम्हाला द्यायला एवढीच भेटवस्तू आहे माझ्याकडे. मग अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. पण ही व्हिक्ट्री, हा विजय फक्त माझा नाही, तुमचासुद्धा आहे. तुम्ही साथ दिली नसती तर महिपतला जेलमध्ये पाठवणं अशक्य होतं. मित्रांनो, मग अर्जुन तो फुलांचा गुच्छ सायलीला देतो. तेव्हा सायली म्हणते, सर ड्रग्ज प्रकरणात तुम्हाला त्रास होत होता हे मला कळत होतं. कसं आहे ना, आपल्याला त्रास होत असेल ते आपण सहन करू शकतो, पण आपल्या आईवडिलांना त्रास होत असेल तर ते आपणाला बघणंही शक्य होत नाही. आणि हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे सर? सर बाबांवर झालेल्या आरोपांमुळे तुम्हाला खूप असह्य होत होतं ना, आणि मी फक्त ते दूर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला, एवढंच. तेव्हा अर्जुन हसतो आणि सायलीला म्हणतो, सायली ही खार खूपच स्ट्रॉंग निघाली. तिने फक्त माझ्या डॅडला सोडवलं नाही, माझ्या अख्ख्या फॅमिलीला एकत्र आणलं. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही चुकीचं बोलताय. तर अर्जुन म्हणतो, मी काय चुकीचं बोललो? सायली म्हणते, सर एकतर आपले बाबा आणि आपलं कुटुंब असं म्हणा. मग अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो, हो सायली, तुम्ही माझ्या सगळ्या माणसांना मनापासून आपलं मानता, म्हणूनच तुम्ही एवढी डेअरिंग केली. थँक्यू सो मच सायली. मग मित्रांनो, अर्जुन हे म्हणत असताना सायलीचे हात त्याने हातात घेतलेले असतात. तेव्हा सायली खाली बघून लाजत असते. हे अर्जुनच्या लक्षात आल्यावर तो पटकन सायलीचा हात सोडतो. मग दोघेही हसतात. सायली म्हणते, आज सगळे माझे आभार प्रदर्शन करतायत का कोण जाणे? सर तुम्हाला माहीत आहे का, पूर्णाजींनी मला त्यांची साडी भेट म्हणून दिली आहे. मला इतकं भरून आलं ना. अर्जुन लगेच म्हणतो, वंडरफुल. मी उगाच नाही पूर्णाजीला फणस म्हणत, ती तशीच आहे. सायली पूर्णाजीने गिफ्ट दिलं, मलासुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा सायली विचार करते आणि म्हणते, एकदा सिनेमा बघूयात? तर अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो हो बघूयात. सायली म्हणते, सर घरातच. आम्ही जेव्हा आश्रमात होतो ना तेव्हा आमच्याकडे केबल वगैरे नव्हतं. मग एखादी छान गोष्ट घडली ना आम्ही TV बघायचो. पण काय बघतोय हे महत्त्वाचं नव्हतं, सगळ्यांनी एकत्र येऊन ते बघणं महत्त्वाचं होतं. काय मजा यायची सर माहिती आहे का तुम्हाला? मित्रांनो, अर्जुन हे ऐकत असतो तेव्हा म्हणतो, आपण दोघांनी एकत्र येऊन फिल्म बघायची? तर सायली म्हणते, हो हो. मग लगेच अर्जुन लॅपटॉप फिल्म लावायला घेतो. तेव्हा सायली म्हणते, मी पटकन खाली जाऊन येते सर. अर्जुन म्हणतो, का? तर सायली म्हणते, ते मी खाली जाऊन आल्यावरच तुम्हाला कळेल. मित्रांनो, सायली खाली गेल्यानंतर अर्जुन लॅपटॉपवर पिक्चर बघण्याची तयारी करत असतो.
बेडवरच्या उशा एकदा जवळ ठेवतो नंतर लांब ठेवतो, असं काहीतरी त्याचं चालू असतं. त्याला त्याच्या आणि सायलीमधील अंतर दूर करायचं असतं ना. आता सायली पॉपकॉर्न घेऊन येते आणि म्हणते, आता कसं अगदी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितल्यासारखं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो, हो हो, पण एक गोष्ट बाकी आहे मित्रांनो. मग अर्जुन लाईट ऑफ करतो. मग ते दोघेही बेडवर पिक्चर बघत बसतात. मित्रांनो, दोघेही जवळजवळ बसतात आणि फिल्मचं एन्जॉय घेत असतात, हसत असतात. तेव्हा सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते. सायली त्याच्याजवळ बिनधास्त बसलेलं बघून अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. तोही खुश असतो. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन ही फिल्म बघत बघत सायलीच्या मांडीवर डोकं. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज अर्जुनचं अभिनंदन करायला येतात. त्यावेळी ते अर्जुनला ज्युनियर म्हणून बोलवतात. तेव्हा अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्यांच्याबरोबर चैतन्यही आलेला असतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.